नमस्कार. आज आपण भजीचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत. थोडासा हटके प्रकार बघणार आहोत. आपण नेहमी भरली वांगी खातो, भरली कारलीसुद्धा भाजी करून खातो, तसेच सिमला मिरचीची सुद्धा भरून भाजी करतो. पण आज मी सिमला मिरचीची भरून भजी करणार आहे. ही भजी खूप सुंदर होतात. बघा किती 3 रंगामध्ये छान दिसत आहेत, लाल, हिरवा आणि पिवळा. चला तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी 10 ते 12 लसूण पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्यात. तसंच 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, 2 चमचे लाल तिखट घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा घेतला आहे. चिमूटभर हळद घ्यायची आहे, पाव चमचा वगैरे. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता एका बाउलमध्ये ती पेस्ट मी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत तीळ. 1 चमचाभर तीळ घ्यायचे आहेत. त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आवडीनुसार. साधारण मी छोटी वाटी भरून कोथिंबीर चिरून घेतली आहे. आणि ओलं खोबरं 1 चमचाभर घ्यायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर अर्धा बटाटा उकडलेला घेतला आहे मी, तो बारीक खिसणीने चांगला खिसून घ्यायचा. बटाट्याने छान चव येते म्हणून मी घातला आहे. तुम्ही समजा बटाटा नाही घातला तरी चालू शकतं ह्याच्यामध्ये. आता बटाटा किसून झाला आहे. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं आहे. त्यात पुन्हा आता आपण मिरच्या घालत आहोत. हिरव्या मिरच्या 2 ते 3 घेतल्या आहेत मी बारीक चिरून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त पण करू शकता. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा कसा असा घट्ट गोळा त्याचा तयार होईल. म्हणजे हे सारण जे आहे थोडं घट्टच हवं आहे आपल्याला, भरल्यानंतर बाहेर निघलं नाही पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मी ढोबळी मिरची घेतली आहे. ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची चांगली. धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने चिरायची आहे. मी 2 प्रकारे चिरून दाखवलं आहे तुम्हाला, म्हणजे यातल्या बिया 2 प्रकारे कशा काढायच्या ते दाखवलं आहे. त्यानंतर याचे 4 तुकडे करायचे, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जे सारण बनवलं आहे ते व्यवस्थित भरता येईल आपल्याला. अशा पद्धतीने सुद्धा आपण चिरू शकतो आणि त्यातून बिया काढून टाकू शकतो. हे बघा अशा प्रकारे सगळी मिरची चिरून झाली आहे. आता आपण काय करणार आहोत, जे सारण बनवलं आहे ते आपण या मिरच्यांमध्ये भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने चमच्याने भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे भजी टाकताना आपले सारण जे आहे ते बाहेर येणार नाही. हे बघा अशा पद्धतीने सर्व मिरच्यांचे तुकडे आपण सारणाने भरून घ्यायचे आहेत. आणि ही मिरची जी आहे ती आपण गावरानच मिरची घ्यायची आहे, ढबू मिरची. आता आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेणार आहोत. भजीसाठी आपल्याला बॅटर बनवायचं आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. पाव चमचा हळद घातली आहे. त्यानंतर सोडा घातला आहे चिमूटभर. आणि 1 चमचा ओवा मी हातावर असा थोडासा रगडून त्याच्यामध्ये घातला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचापेक्षा थोडं कमी घातलं आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर अजिबात जास्त पातळ नको आहे आपल्याला, किंवा घट्ट पण नको आहे. आणि चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे सोड्याचा इफेक्ट व्यवस्थित येतो. आता या बॅटरमध्ये आपण ही जी भरून ठेवलेली मिरची आहे, भरलेली मिरची आहे, ती आपण बुडवून घेऊयात आणि गरम तेलामध्ये तळून घेऊयात. तेल आधी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर
मीडियम गॅसवर आपल्याला भजी तळून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित मिरचीसुद्धा आतपर्यंत तळली जाईल, मिरची कच्ची राहणार नाही. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे, मीडियम गॅसवरच तळायचे आहेत, म्हणजे ते खरपूस होणार, कुरकुरीत होणार. हे बघा, अशा प्रकारे आपल्या सर्व भजी तळून झाली आहेत. राहिलेली सुद्धा मिरच्या मी सर्व आता तळून घेते. हे बघा, अशा प्रकारे मस्त भजी तळून झाली आहे ढबू मिरचीची. याला ढोबळी मिरची म्हणतात, सिमला मिरची सुद्धा म्हणतात. तर बघा किती छान आपली क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी सारणाची जी भजी आहेत ती तयार झाली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही नक्की बनवून बघा ही भजी आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूयात आपण अशाच एका नवीन छान रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.